यू दे असेल तर हॅव यूज करा. ही शी इट राधा असेल तर हॅज यूज करणार तुम्ही. डिड यू एव्हरीबडी अंडरस्टँड? आय वी यू दे यांच्यापैकी असेल तर हॅव वापरणार. आणि पुढे काय आहे? ही शी राधा म्हणजे जर का तुमच्या वाक्यातला करता हा जर का सिंग्युलर असेल, इफ द सब्जेक्ट इन युअर सेंटेन्स इज अ सिंग्युलर देन यू आर गोइंग टू यूज व्हॉट? हॅज. काय यूज करणार तुम्ही? यू आर गोइंग टू यूज हिअर द हेल्पिंग वर्ब हॅज. क्लिअर ऑल ऑफ यू? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? नाव चलो. सो नाव पुढे लेट्स मूव अहेड. सो दिस इज द फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर इथे डेफिनेशन दिली आहे आणि हेल्पिंग वर्ब सुद्धा दिलेले आहेत. आता प्रॅक्टिस सेंटेन्सेस. हा एक्झाम्पल कसं येणार आहे याच्यामध्ये? डायरेक्ट डेफिनेशन लक्षात ठेवायची तुम्ही. थेअरी एकदम सिंपल सिंपल असते टेन्सेस मध्ये. कोणीतरी काहीतरी केलेलं आहे. व्हॉट इज द थिअरी ओनली? कोणीतरी काहीतरी केलेलं आहे. मग याला रिलेट करणारे वाक्य पहा. शिक्षकांनी शिकवलं आहे. और शिक्षकांनी शिकवलेलं आहे. कसं पण म्हणू शकतो. हे एंडिंगला येतं ल प्लस आहे. हे जे वाक्य असतात ना प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे, त्यांचं एंडिंगला येत असतं ल प्लस आहे. व्हॉट कम्स ऍट द एंड? कम्स ल प्लस आहे. आता हे वाक्य आपल्याला इंग्लिश मध्ये बनवायचं. व्हॉट इज द फॉर्म्युला? हिअर आय विल राईट. सब्जेक्ट घ्यायचं तुम्हाला सगळ्यात आधी. व्हॉट यू हॅव टू टेक? सब्जेक्ट. सब्जेक्ट घेऊन झालं की हेल्पिंग वर्ब घ्यायचं. व्हॉट इज द हेल्पिंग वर्ब इन द प्रेझेंट परफेक्ट टेन्स? हेल्पिंग वर्ब घ्या. हेल्पिंग वर्ब घेऊन झालं की तुम्हाला घ्यायचं थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. गेट द थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. देन कम्स ऑब्जेक्ट अँड देन कम्स ऍडवर्ब. अँड चलो प्लीज गो फॉर इट. शिक्षकांनी शिकवलं आहे. व्हॉट इज सब्जेक्ट? शिक्षक. हेल्पिंग वर्ब काय बरं घ्यायचं? समजा एकच शिक्षक आहे. हा शिक्षकांनी शिकवलं आहे. कन्सिडर पल्लवी मॅडमनी शिकवले असं वाक्य. मग टीचर. टीचर सोबत हेल्पिंग वर्ब काय घ्यायचं? हॅव की हॅज? रूल असा असतो, एक व्यक्ती एक वस्तू विषयी बोलत असेल तर हॅज घ्या, अदरवाईज हॅव घ्या. आय सोबत हॅव घेतलं जातं. मग शिक्षकांनी शिकवलं आहे. टीचर. टीचर सोबत तुम्ही काय घेणार आहात? हेल्पिंग वर्ब हॅव की हॅज ते ठरवा. पुढे आलेलं आहे शिकवलेलं आहे. शिकवणेला इंग्लिश मध्ये टीच बोलतात. टीच थर्ड फॉर्म आहे टॉट. व्हॉट इज द थर्ड फॉर्म ऑफ द टीच? याची एक पीडीएफ देणार आहे मी तुम्हाला, ज्याच्यामध्ये V1, V2, V3 सगळे फॉर्म्स दिलेले असणार आहेत. शिक्षकांनी शिकवलं आहे. टीचर हॅज टॉट. टीच शिकवणे म्हणजे टीच, आणि टीचचा आपल्याला कितवा वर्ब फॉर्म घ्यायचा आहे? थर्ड फॉर्म. टीच, टॉट, टॉट. काय असं थर्ड फॉर्म? टॉट. सो द सेंटेन्स इज रेडी हिअर. द टीचर हॅज टॉट. व्हॉट इज द एक्झाम्पल? द टीचर हॅज टॉट. दिस इज द थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. हे काय तुमचं? थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. टीचर हॅज टॉट. नेक्स्ट एक्झाम्पल. डॉक्टरांनी तपासलं आहे. कॅन यू प्लीज मेक द सेंटेन्स? Everyone, come on, please try. You have formula in front of you. This one a formula properly. Go with that formula and make the sentence ready. Everyone, please. Kara sentence ready. डॉक्टरांनी तपासलं आहे. पहिला शब्द घ्यायचा, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब ठरवा. हॅव की हॅज, आणि त्याच्यानंतर तुम्ही काय घेणार आहे? वर्ब. वर्बचं थर्ड फॉर्म. डॉक्टरांनी तपासलं आहे. द डॉक्टर हॅज. तपासणीला काय बोलतात? एक्झामाइंड. द डॉक्टर हॅज एक्झामाइंड. डॉक्टरांनी तपासलेलं आहे. डॉक्टर हॅज एक्झामाइंड. तुम्ही चेक पण बोलू शकता. चेक आणि चेकचा थर्ड फॉर्म ईडी. गाईज, वर्ब्स मध्ये दोन फॉर्म्स असतात. काही रेग्युलर वर्ब्स असतात, काही इरेग्युलर वर्ब्स असतात. रेग्युलर वर्ब्स म्हणजे असा वर्ब ज्याचा सेकंड आणि थर्ड फॉर्मला फक्त ईडी लागलेला असतो. जसं हे पैसे लागले एक्झामाइंड म्हणजे तपासणे. एक्झामाइंड एक्झामाइंड त्याला फक्त ईडी लागलं. सो दे आर कॉल्ड एज रेग्युलर वर्ब. पण इरेग्युलर वर्ब्स असतात जे वर्ब मेन फॉर्म वेगळा असतं आणि त्याचं सेकंड आणि थर्ड फॉर्म वेगळंच असतं. टीच, टॉट, टॉट असे वेगळे वेगळे असतात. स्पीक, स्पोक, स्पोकन, गो, वेंट, गॉन, है ना. सो टेक, टूक, टेकन हे जे असतात ना त्यांचे थर्ड फॉर्म्स वेगळेच असतात. सो त्यांना बोलतात इरेग्युलर वर्ब्स आणि ग्रामरच्या भाषेमध्ये
आणि जे असतं त्यांना फक्त ईडी लागलेलं असतं. दे आर कॉल्ड ॲज रेग्युलर वर्ड्स. सो काय केलं, डॉक्टरांनी तपासलंय, डॉक्टर घेतलं. पुढे हॅव की हॅज एकच जण आहे, सो हॅज घेतलं. तपासण्याला इंग्लिशमध्ये एक्झामाइन बोलतात, एक्झामाइनला ईडी लावलं, झालं एक्झामाइन. पुढे वाक्य काय, पोस्टमनने पत्र दिलेलं आहे. पोस्टमनने पत्र दिलं आहे किंवा दिलेलं आहे. एंडिंगला ल प्लस आहे येतं प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. कम ऑन मेक द सेंटेन्स. पोस्टमनने पत्र दिलं आहे. कॅन बी प्लीज मेक द सेंटेन्स इन इंग्लिश. चलो करा बरं. पोस्टमनला इंग्लिश मध्ये काय म्हणणार, त्याच्यानंतर हॅव की हॅज, देणे, देण्याला काय बोलतात ते घ्या, पत्र, पत्राला काय बोलतात ते घ्या. गिव्ह घेणार तर गिव्हचा थर्ड फॉर्म गिव्हन. गिव्ह, गेव, गिव्हन. दॅट इज ऑल्सो द इरेग्युलर वर्ब. गिव्ह, गेव, गिव्हन. पोस्टमनने पत्र दिलं आहे. हिअर वी गो. द पोस्टमन हॅज, देणे, देणेला गिव्ह बोलतातच, पण ते जे प्रोसेस आता जे पोस्टमन देतात तर ते डिलिव्हर करतात आहे ना, डिलिव्हरी करतात ते. सो पोस्टमन हॅज डिलिव्हर्ड द लेटर. डिलिव्हर इज द फर्स्ट फॉर्म, त्याला ईडी लावलं, थर्ड फॉर्म झालं. द पोस्टमन हॅज डिलिव्हर्ड द लेटर. आईने स्वयंपाक केलेला आहे. कम ऑन एव्हरीबडी, प्लीज मेक द सेंटेन्स रेडी, ऑल ऑफ यू प्लीज. आईने स्वयंपाक केलेला आहे. आईने स्वयंपाक केलेला आहे. आईने स्वयंपाक केलेला आहे और स्वयंपाक केला आहे. आईला इंग्लिश मध्ये काय बोलायचं घ्या, नंबर 1 ला. त्याच्यानंतर आहे ऍज अ हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब पहा, प्रेझेंट परफेक्ट मध्ये काय घ्यायचं, आणि स्वयंपाक करणे ही एक क्रिया आहे, ती क्रिया आणि त्याचं थर्ड फॉर्म तुम्हाला घ्यायचं. 1, 2, 3 असं वाक्य होणार. अँड इट बिकम्स इन इंग्लिश व्हॉट, मदर हॅज कुक्ड फूड. व्हॉट द एक्झाम्पल बिकम्स हिअर, मदर हॅज कुक्ड फूड. आईने स्वयंपाक केलेला आहे. मदर हॅज कुक्ड फूड. आईने स्वयंपाक केलेला आहे. चलो नेक्स्ट एक्झाम्पल. वडिलांनी बिल भरलं आहे. तर इंग्लिश मध्ये काय एव्हरीबडी, वडिलांनी बिल भरलं आहे. वडिलांनी इंग्लिश मध्ये काय म्हणतात घ्या, नंबर 1. त्याच्यानंतर एंडिंगला हेल्पिंग वर्ब घ्या. भरण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात ते घ्या, आणि काय भरलंय तर बिल भरलंय ते घ्या. 1, 2, 3 and 4. चलो कम ऑन, यू कॅन मेक दिस सेंटेन्स एव्हरीबडी, प्लीज ट्राय. वडिलांनी बिल भरलं आहे. वडिलांनी बिल भरलं आहे. वडिलांनी बिल भरलं आहे. वडिलांना इंग्लिश मध्ये म्हणा फादर. फादर सोबत हॅव की हॅज. भरणे, पैसे भरण्याला पे बोलतात. पैसे भरण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, पे. आणि पेचं थर्ड फॉर्म असतं पे, पेड, पेड. बिलला तर बिलच म्हणतात. द बिकम्स, आन्सर बिकम्स हिअर, फादर हॅज पेड द बिल. फादर हॅज पेड द बिल म्हणजेच काय, वडिलांनी बिल भरलेलं आहे. फादर हॅज पेड द बिल. नेक्स्ट इज, मैत्रिणीने भेट दिली आहे. एक्झाम्पल काय, मैत्रिणीने भेट दिली आहे. प्लीज मेक द आन्सर रेडी. मैत्रिणीने भेट दिली आहे. कम ऑन एव्हरीबडी. मैत्रिणीला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं ते घ्या. हॅव घ्यायचं की हॅज. ते कसं ओळखायचं, एकच जण असेल तर हॅज घ्या, 2 किंवा 2 पेक्षा जास्त जण असेल तर हॅव घ्या. त्याच्यानंतर वर्ब आणि वर्बचा थर्ड फॉर्म यूज करा. मैत्रिणीने भेट दिली आहे. फ्रेंड हॅज विजिटेड. गाईज भेट देणे 2 मिनिंग होतात ना. हा, तर भेट देण्याला गिफ्टेड असं पण तुम्ही म्हणू शकता. यू कॅन ऑल्सो से दॅट फ्रेंड हॅज गिफ्टेड, भेट दिलेली आहे, किंवा फ्रेंड हॅज गिवन अ गिफ्ट.
असं पण म्हणू शकता, किंवा भेट देणे म्हणजे विजिट म्हणजे भेट देणे. सो विजिट आणि विजिटचा थर्ड फॉर्म विजिटेड, समथिंग युनिक, मैत्रिणीने भेट दिली आहे. अ फ्रेंड हॅज विजिटेड. गॉट इट? लक्षात आले सगळे सेंटेन्सेस? प्लीज रीड ऑल द सेंटेन्सेस वन्स एव्हरीबडी. सगळे वाचून घ्या सगळ्यांनी. शिक्षकांनी शिकवलं आहे. द टीचर हॅज टॉट. लक्षात आलं ना? प्रेझेंट परफेक्ट टेन्स कोणीतरी काहीतरी केलेलं आहे. डॉक्टरांनी तपासलं आहे. डॉक्टर हॅज एक्झामाइंड. पोस्टमनने पत्र दिलं आहे. द पोस्टमन हॅज डिलिव्हर्ड द लेटर. आईने स्वयंपाक केला आहे. मदर हॅज कुक्ड. वडिलांनी बिल भरलं आहे. फादर हॅज पेड द बिल. मैत्रिणीने भेट दिली आहे. फ्रेंड हॅज विजिटेड. फ्रेंड हॅज विजिटेड. एव्हरीबडी यू गॉट इट? लक्षात आलं सगळ्यांच्या? होप यू गाईज अंडरस्टूड. नाव few more sentences, but these ones will be quite long sentences. विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट पूर्ण केला आहे. Come on everyone, please make the translation. विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट पूर्ण केला आहे. आय एम गोना चेक युअर आन्सर्स एव्हरीबडी. तुमचे उत्तर चेक करते. विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट पूर्ण केला आहे. सगळ्यात आधी विद्यार्थ्यांना काय बोलतात ते लिहा. ऍट द नंबर 1 विद्यार्थ्यांना इंग्लिश मध्ये काय म्हणणार आहे? एक नंबरला ते घ्या. त्याच्यानंतर एंडिंगला हेल्पिंग वर्ब घ्या. 2 नंबरला लगेच. पूर्ण करण्याला काय बोलतात ते घ्या. त्याचा थर्ड फॉर्म घ्या. आणि काय पूर्ण केलेलं आहे तर प्रोजेक्ट, तर ते नंबर 4 ला घ्या. हिअर आय हॅव गिवन यू द सिक्वेन्स अँड जस्ट फॉलो द सिक्वेन्स. विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट पूर्ण केला आहे. विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट पूर्ण केला आहे. हिअर इज द आन्सर. स्टुडंट्स हॅव कम्प्लिटेड द प्रोजेक्ट. विद्यार्थ्यांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात? स्टुडंट. खूप सारे विद्यार्थी, मग हॅव घ्यायचं की हॅज घ्यायचं? हॅव घ्यायचं. स्टुडंट्स हॅव. पूर्ण करणे म्हणजे काय? कम्प्लीट. कम्प्लीटचा थर्ड फॉर्म काय? कम्प्लिटेड. आणि काय पूर्ण केलं? प्रोजेक्ट. becomes in English, the students have completed the project. विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट पूर्ण केलेला आहे. वडिलांनी गाडी धुतली आहे, धुतलेली आहे. वडिलांनी गाडी धुतलेली आहे. Can you please make the sentence in English? स्टुडंटला यस लावायचं, कारण खूप विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय. एकच विद्यार्थी बद्दल बोलत असेल तर नाही लावायचं. विद्यार्थ्यांनी गाडी धुतलेली आहे. सॉरी, वडिलांनी गाडी धुतलेली आहे. चला, सगळ्यात आधी टेक सब्जेक्ट, एंडिंग हेल्पिंग वर्ब. दोन्हीला इंग्लिश मध्ये काय बोलतात ते घ्या. थर्ड फॉर्म घ्या त्याचं. ईडी लावायचं फक्त. खूप वर्ब असे असतात रेग्युलर ज्यांना फक्त ईडी लागलं जातं. सेकंड थर्ड फॉर्म नुसतं ईडी असतं. त्याची लिस्ट देईल मी तुम्हाला. पण ते ना पाठ नाही करायचं. पाठ करण्यापेक्षा ते असं वातावरणात राहून लवकर समजतात वर्ब. वडिलांनी गाडी धुतली आहे. इट बिकम्स फादर हॅज वॉश्ड द कार. फादर हॅज वॉश्ड द कार. वडील म्हणजे फादर. एकच व्यक्ती आहे तर हॅज घेतलं. धुणे म्हणजे वॉश. व्हॉट्स थर्ड फॉर्म? ईडी लावलं. फादर हॅज वॉश्ड वॉट द कार. रेडी एक्झाम्पल. शेजाऱ्यांनी फुलं लावली आहेत. कम ऑन एव्हरीवन, प्लीज मेक द सेंटेन्स. शेजाऱ्यांनी फुलं लावली आहेत. करा इंग्लिश मध्ये प्लीज. शेजाऱ्यांनी फुलं लावली आहेत. शेजाऱ्यांनी फुलं लावली आहेत. शेजाऱ्यांनी फुलं लावली आहेत. तर इट बिकम्स नेबर्स हॅव प्लांटेड फ्लावर्स.
शेजारी म्हणजे काय? नेबर्स. खूप सारे असेल म्हणजे शेजाऱ्यांनी असं म्हणतो आपण. हॅव बोला, खूप जण असेल तर हॅव बोला, एकाच जणाविषयी बोलत असेल तर हॅज म्हणा. डिपेंड्स ऑन द सिच्युएशन. हॅव. लावणीला प्लांट बोलतात. प्लांटचं थर्ड फॉर्म ईडी. प्लांट. प्लांट म्हणजे लावणे सुद्धा. प्लांट म्हणजे रोप तर होतच, रोपट. पण प्लांट हे वर्ब सुद्धा आहे ज्याचा अर्थ होतो लावणे. झाडे लावणे, फुले लावणे, वॉट एव्हर. द नेबर्स हॅव प्लांटेड फ्लावर्स. शेजाऱ्यांनी फुलं लावली आहेत. मुलांनी छान चित्र काढलं आहे. येस, ऑल ऑफ यू प्लीज मेक द सेंटेन्स. मुलांनी छान चित्र काढलं आहे. मुलांनी छान चित्र काढलं आहे. मुलांनी छान चित्र काढलं आहे. मुलांना इंग्लिश मध्ये काय बोलतात ते घ्या. पुढे हॅव हॅज घ्या. वर्ब घ्या. वर्बचं थर्ड फॉर्म घ्या. कम ऑन एव्हरीवन, प्लीज डू इट. मुलांनी छान चित्र काढलं आहे. मुलांनी छान चित्र काढलं आहे. सो मुलांना इंग्लिश मध्ये काय बोलतात? चिल्ड्रन. खूप सारी मुलं आहेत तर हॅव बोला. चिल्ड्रन हॅव. काढणे. काढणेला चित्र काढणे ना, म्हणजे ते काढणेला ड्रॉ बोलतात. ड्रॉचं थर्ड फॉर्म इज ड्रॉन. ड्रॉ, ड्रीव, ड्रॉन. चिल्ड्रन हॅव ड्रॉन. छान चित्र, अ नाईस पिक्चर. चिल्ड्रन हॅव ड्रॉन अ नाईस पिक्चर. पुढे, पाटलांनी सभा घेतली आहे. पाटलांनी सभा घेतली आहे. ओ माय गॉड. पाटलांना इंग्लिश मध्ये काय बोलणार बरं गाईज? व्हॉट टू से? व्हॉट डू यू थिंक? पाटलांना इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? असं समजा, इथं आपण असं कन्सिडर केलेलं आहे, गावातला जो मुख्य असतो ना त्याला पाटील बोलतात. एम आय राईट? तसा सेन्स घ्या. म्हणजे गावातलं मुख्य. पाटलांनी सभा घेतलेली आहे. पाटलांनी सभा घेतली आहे. सो द विलेज हेड ऑर द हेड ऑफ द विलेज असं पण म्हणतात. हेड ऑफ द विलेज म्हणजे जो मुख्य असतो ना त्याला बोलतात हेड ऑफ द विलेज. सरपंच असेल कन्सिडर करा. सरपंच. सरपंचाला पण इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? हेड ऑफ द विलेज. कारण तो गावाचा कोण असतो? मुख्य असतो. आता इथे असं सेन्स घ्या की तो मुख्य माणूस आहे. सो द विलेज हेड हॅज. घेणे म्हणजे काय? आता सभा घेणे. जसं मी क्लास घेते तर काय म्हणणार? कंडक्टिंग द क्लास. पल्लवी मॅडम इज कंडक्टिंग द क्लास. पल्लवी मॅडम क्लास घेत आहेत. सभा घेणे. कंडक्ट. कंडक्टचं थर्ड फॉर्म ईडी लावलं त्याला conducted a meeting. The village head has conducted a meeting. पाटलांनी सभा घेतली आहे. Village head has conducted a meeting. चलो, everybody has to answer. तुम्ही guys, you have to type answers. बोलून बोलून ऍट द सेम टाइम ते हातातून पण गेलं पाहिजे. युअर ब्रेन, युअर हँड्स, युअर माइंड, युअर माउथ सगळ्यांची प्रोसेसिंग झाली पाहिजे. हे सगळी मेहनत कामाला लागते जेव्हा तुम्ही इंग्लिश बोलता. आईने खूप मेहनत घेतलेली आहे. प्लीज मेक द सेंटेन्स इन इंग्लिश, ऑल ऑफ यू. आईने खूप मेहनत घेतलेली आहे. प्लीज टाईप.
आईने खूप मेहनत घेतलेली आहे. येस. मदर हॅज वर्कड व्हेरी हार्ड. मदर हॅज वर्कड व्हेरी हार्ड. म्हणजे आईने खूप मेहनत केलेली आहे. मदर हॅज वर्कड व्हेरी हार्ड. हार्ड वर्क म्हणजे काय? खूप मेहनत घेणे, कष्ट करणे. सो आईने खूप मेहनत घेतलेली आहे. मदर हॅज वर्कड व्हेरी. पुढे बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे. बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे. How do we make the sentence in English? Please let me know. बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे. Everyone please try. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आहे. Make it in English, please. Babasaheb has written the Constitution. बाबासाहेब has written the Constitution. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आहे. संविधानला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान. राष्ट्रगीत. राष्ट्रगीत म्हणजे नॅशनल अँथेम. संविधान, कॉन्स्टिट्यूशन. प्रतिज्ञा. प्रतिज्ञाला इंग्लिश मध्ये बोलतात प्लेज. सो बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आहे. बाबासाहेब आज. लिहिण्याला राईट बोलतात. राईटचं सेकंड फॉर्म रोट, थर्ड फॉर्म इज रिटन. राईट, रोट, रिटन. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आहे. बाबासाहेब हॅज रिटन द कॉन्स्टिट्यूशन. लक्षात आले तुम्हाला सगळे सेंटेन्सेस? यांचे वर्बल खूप सोपे असतात. एकदा हे सेंटेन्सेस वाचून घ्या. हे तुम्हाला यांचे एकदा असर्टिव्ह सेंटेन्सेस जमले ना की यांचे क्वेश्चन, यांचे निगेटिव्ह फॉर्म्स, निगेटिव्हचे क्वेश्चन हे करणं तुम्हाला अजिबात अवघड नाही जाणार. दॅट वुड बी व्हेरी व्हेरी इझी फॉर यू. प्लीज मेक द सेंटेन्स इन इंग्लिश. Please check all the sentences. You have already made the sentences. झाले ना सगळे आता. Now please check all the sentences. Please read all the sentences. सगळे वाक्य एकदा वाचाल का प्लीज? विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट पूर्ण केला आहे. The students have completed the project. वडिलांनी गाडी धुतली आहे. Father has washed the car. Important tense ना, it is as well. शेजाऱ्यांनी फुलं लावली आहेत. The neighbors have planted flowers. मुलांनी छान चित्र काढलंय. चिल्ड्रन हॅव ड्रॉन अ नाईस पिक्चर. पाटलांनी सभा घेतली आहे. कन्सिडर करा द हेड ऑफ द विलेज. विलेज हेड बोला और हेड ऑफ, ऍक्च्युली हेड ऑफ द विलेज जास्त करेक्ट असेल. द विलेज हेड हॅज कंडक्टेड अ मीटिंग और हेड ऑफ द विलेज हॅज कंडक्टेड द मीटिंग और द पाटील हॅज कंडक्टेड मीटिंग असं पण चालेल. आईने खूप मेहनत घेतली आहे. मदर हॅज वर्कड व्हेरी हार्ड. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आहे. बाबासाहेब हॅज रिटन द कॉन्स्टिट्यूशन. मग चला सांगा बरं मला चॅट बॉक्स मध्ये, आईने चहा बनवला आहे. प्रिपेअर द आन्सर अँड लेट मी नो इन द चॅट बॉक्स प्लीज. आईने चहा बनवला आहे. द तेव्हा लावतात जेव्हा ती गोष्ट एकच असते, त्याच्यासारखं दुसरं काही नसतं, तेव्हा द लावतात. युनिक. जसं कॉन्स्टिट्यूशन, संविधान एकच आहे. द प्रोजेक्ट, तो जो प्रोजेक्ट आहे तो एकच आहे, तसा दुसरा नाहीये, मग द लावतात. बाबासाहेब हॅज रिटन द कॉन्स्टिट्यूशन. आईने चहा बनवलेला आहे. बनवणे म्हणजे मेक. आता मेकचं थर्ड फॉर्म वापरा ना. मेक, मेड अँड मेड.
मेकचं थर्ड फॉर्म काय आहे? मेड आहे. आता मेड यूज करून सांगा बरं उत्तर. लिस्ट देणार आहे मी तुम्हाला ते थ्री फॉर्म्सची, डोंट वरी. आईने चहा बनवलेला आहे. येस. क्लिअर? मदर हॅज मेड टी. मदर हॅज मेड टी. आईने चहा बनवलेला आहे. मदर हॅज मेड टी. बरं मला सांगा, तिने गृहपाठ पूर्ण केलेला आहे. प्लीज आन्सर. तिने गृहपाठ पूर्ण केलेला आहे. एव्हरीवन प्लीज डू द आन्सर. तिने गृहपाठ पूर्ण केलेला आहे. हे पहा इथं दिलेलं आहे. पूर्ण करणे म्हणजे काय? कम्प्लीट. कम्प्लीटचं थर्ड फॉर्म कम्प्लिटेड. मग काय? शी हॅज कम्प्लिटेड द होमवर्क. तिने गृहपाठ पूर्ण केलेला आहे. शी हॅज कम्प्लिटेड द होमवर्क. है ना? बरं मला म्हणायचंय मी कपडे धुतलेले आहेत. सांगा इंग्लिश मध्ये पटापट आन्सर्स करा एव्हरीबडी. प्लीज आन्सर. मी कपडे धुतलेले आहेत. मी कपडे धुतलेले आहेत. आय हॅव वॉश्ड क्लोथ्स. आय हॅव वॉश्ड द क्लोथ्स. मी कपडे धुतलेले आहेत. आय हॅव वॉश्ड द क्लोथ्स. गॉट इट? येस. सांगा बरं, पल्लवी मॅडमने क्लास घेतलेला आहे. इन इंग्लिश कोणीतरी काहीतरी केलेलं आहे. आन्सर. पल्लवी मॅडमने क्लास घेतलेला आहे. आपल्याला व्हर्बल पाहिजे. हा अजून त्याआधी assertive शुड बी क्लिअर. हे नॉर्मल सेंटेन्सेस क्लिअर पाहिजे. व्हॉट वॉज द सेंटेन्स आस्क्ड? पल्लवी मॅडमने क्लास घेतलेला आहे. इथे आलंय घेणेला काय बोलतात हे बघा. सभा घेणे, कंडक्टेड अ मीटिंग. तसं क्लास घेणेला काय म्हणणार? पल्लवी मॅडम हॅज कंडक्टेड अ क्लास. है ना? असं इम्प्रेसिव्ह इंग्लिश बोलायचं. टेकन क्लास तर आहे. टेक टू टेकन. पल्लवी मॅडम हॅज कंडक्टेड द क्लास. पल्लवी मॅडमने क्लास घेतलेला आहे. लक्षात आलं? चलो नाव. आता वर्बल क्वेश्चन्स आपण पाहणार आहे. वी आर गोना सी द वर्बल क्वेश्चन हाऊ दे वर्क. पोलिसांनी चोर पकडला आहे. सांगा बरं इंग्लिश मध्ये. मी हेल्प करते. पकडण्याला कॅच बोलतात. ठीक आहे. पकडण्याला इंग्लिश मध्ये काय बोलतात? कॅच. आणि कॅचचं थर्ड फॉर्म हिअर आय विल राईट CAUGHT. caught. Please make the sentence. Everybody. Everybody. पोलिसांनी पोलिसांनी चोर पकडला आहे. पोलिसांनी चोराला पकडलेलं आहे असं पण चांगलं असतं. द पोलीस ऑफिसर हॅज कॉट द थिफ. व्हॉट इज द आन्सर? द पोलीस ऑफिसर म्हणजे आता द पोलीस लिहिलं तरी चालेल पण आपलं शायनिंग थोडीशी. द पोलीस ऑफिसर हॅज एकच आहे ना, मग हॅज घ्या. पकडलेला कॅच बोलतात. कॅचचं थर्ड फॉर्म इज कॉट आणि चोर पकडलेला आहे थिफ. एक्झाम्पल इज रेडी. पोलिसांनी चोर पकडलेला आहे. द पोलीस ऑफिसर हॅज कॉट द थिफ. चला
आता पुढे आपल्याला याचा क्वेश्चन करायचा. व्हॉट वी हॅव टू डू? नाउ वी हॅव टू मेक द क्वेश्चन. सो यू नो व्हेरी वेल द रूल. इंग्रजीमध्ये क्वेश्चन बनवायचा असेल तर यू हॅव टू स्टार्ट हेल्पिंग वर्ब यू हॅव टू स्टार्ट युअर सेंटेन्स विथ द हेल्पिंग वर्ब. व्हॉट इज द हेल्पिंग वर्ब हिअर? इथे काय बरं हेल्पिंग वर्ब आहे? इथे हेल्पिंग वर्ब काय आहे? पोलिसांनी चोर पकडला आहे का? सो हिअर वी गो. सगळ्यात आधी काय करायचं? हॅज आधी घ्यायचं. टेक हॅज ऍट द फर्स्ट, पोलीस ऑफिसर ऍट द सेकंड. मग पोलिसांनी चोर पकडला आहे का? मग हॅज आधी, पोलीस ऑफिसर नंतर. हॅज पोलीस ऑफिसर कॅच, कॅचचं थर्ड फॉर्म कॉट. हॅज पोलीस ऑफिसर कॉट द थिef. हॅज पोलीस ऑफिसर कॉट द थिef. पोलिसांनी चोर पकडला आहे का? हॅज द पोलीस ऑफिसर कॉट द थिef. है ना? हॅज द पोलीस ऑफिसर कॉट द थिef. पोलीस ऑफिसरने, पोलिसांनी चोराला पकडलंय का? हॅज पोलीस ऑफिसर कॉट द थिef. थिef म्हणजे चोर. मग आता काहीच नाही केलं ना, फक्त आपण हे हॅज इकडे घेतलं. हेल्पिंग वर्ब ह्याच्यात ऑलरेडी आहे, नवीन आणायचं नाही, काय नाही काय नाही. पोलिसांनी चोर पकडला नाहीये. पोलिसांनी चोर पकडला नाहीये. नाही आहे लिहिण्याची काही गरज नव्हती, पण नाहीये असं येतं सेन्स. आहे आणि नाही. पोलिसांनी चोर पकडला नाही. कारण कसं आहे माहितीये का, नुसतं पकडला नाही एवढं लिहिलं ना तर ते सिम्पल पास्ट टेन्स पण होतो. सिम्पल पास्ट टेन्स असंच होतं, सेम टू सेम. सो नाहीये, नाहीये असं सेन्स येतो. हा, पोलिसांनी चोर पकडलेला नाहीये. मग काय करायचं आता? हेल्पिंग वर्बला नॉट लावायचं फक्त. हेल्पिंग वर्ब आपलं आहे हॅज. पोलिसांनी चोराला पकडलं आहे. पोलीस हॅज कॉट द थिef. पोलिसांनी चोराला पकडलं नाहीये. पोलीस ऑफिसर हॅझंट कॉट द थिef. पोलीस ऑफिसर हॅझंट कॉट द थिef. पुढे क्वेश्चन. पोलिसांनी चोर पकडला नाही का? पोलिसांनी चोर पकडला नाहीये का? नाही आहे का म्हणजे नाहीये का? पोलिसांनी चोर पकडला नाहीये का? मग काय करणार बरं? परत एकदा हे हॅज इथं आपलं हॅजला नॉट लावा. हॅजला नॉट लावलं की झालं हॅझंट. काय झालं? हॅझंट. मग हॅझंट आधी घ्या, पोलीस ऑफिसर नंतर घ्या. बिकम्स आन्सर. हाऊ हॅझंट द पोलीस ऑफिसर कॉट द थिef? हॅझंट पोलीस ऑफिसर कॉट द थिef? द लावू शकता, नाही लावलं तरी मॅनेजेबल असतं स्पीकिंग मध्ये, नो प्रॉब्लेम. हॅझंट पोलीस ऑफिसर कॉट थिef असं पण चालतं. हॅझंट द पोलीस ऑफिसर कॉट द थिef. काय केलं लक्षात आलं? पोलिसांनी चोर पकडला, नॉर्मल सेंटेन्स बनवलं, सब्जेक्ट घेतलं, हॅव हॅज घेतलं, V3 घेतलं, ऑब्जेक्ट घेतलं. है ना? कोणाला पकडलं तर चोराला, ते ऑब्जेक्ट आहे. प्रश्न करायचा तर मग हेल्पिंग वर्ब हॅज आधी घेतलं, पोलीस ऑफिसर नंतर घेतलं. पुढे निगेटिव्ह वाक्य आलं तर हॅजला नॉट लावून टाकलं. आणि पुढे निगेटिव्हचं पण क्वेश्चन आलं तर मग ते हॅजला नॉट लावून ते हॅझंट आधी घेतलं आणि बाकीचं सेंटेन्स पुढे घेतलं. हे पहा, हे आणि हे सेंटेन्स पहा किती सोपं आहे. हे दोन्ही सेंटेन्स इथं हॅज आणि इथं आलंय हॅझंट. असं लक्ष दिलं तर सगळं सोपं आहे, अदरवाईज कांट से. You have to pay attention, at the same time you have to practice enough. म्हणजे इनफ प्रॅक्टिस झाली पाहिजे ऑन एव्हरी टेन्स. अदरवाईज मग काय होतं, मागचे टेन्सेस जर का तुम्ही प्रत्येक टेन्सवर थोडस इनफ प्रॅक्टिस नाही केली तर मग काय होतं, मागचे टेन्सेस विसरायला होतं, तर त्यामध्ये कन्फ्युजन होतं. त्याच्यामुळे टेन्सेस शुड बी व्हेरी क्लिअर. त्यासाठी इनफ प्रॅक्टिस पाहिजे. आईने जेवण तयार केलेलं आहे. आईने जेवण तयार केलेलं आहे. मदर हॅज प्रिपेअर्ड द फूड. आता तयार करणे, त्याला तयार करणे, तयार करण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? प्रिपेअर. प्रिपेअरला काय लावायचं? ईडी. आईने जेवण तयार केलेलं आहे. मदर हॅज, तयार करणे म्हणजे प्रिपेअर, प्रिपेअरला लावा ईडी. मदर हॅज प्रिपेअर्ड द फूड. मदर हॅज प्रिपेअर्ड द फूड. तयार करणे म्हणजे प्रिपेअर, प्रिपेअरला ईडी लावा. प्रिपेअर्ड द फूड. आईने जेवण तयार केलेलं आहे का? आईने जेवण तयार केलेलं आहे का? मग काय करणार आहे? परत एकदा एव्हरीबडी प्रॅक्टिस वेल. क्वेश्चन आहे ना, मग हॅज आधी घ्यायचं, मदर नंतर घ्यायचं, अँड इट बिकम्स हाऊ. हॅज मदर प्रिपेअर्ड द फूड? हॅज मदर प्रिपेअर्ड द फूड? आईने जेवण तयार केलं आहे का? हॅज मदर प्रिपेअर्ड द फूड? नेक्स्ट वन, मेक द निगेटिव्ह वन. येस, ट्रू. नेक्स्ट, आईने जेवण तयार केलं नाहीये. आईने जेवण तयार केलेलं नाहीये.
आईने जेवण तयार केलेलं नाहीये. इट बिकम्स इन इंग्लिश. मदर, आता हॅजला लावायचं नॉट. मदर हॅझंट प्रिपेअर्ड द फूड. मदर हॅझंट प्रिपेअर्ड द फूड. आईने जेवण तयार केलेलं नाहीये. मदर हॅझंट प्रिपेअर्ड द फूड. हॅजला लावायचं नॉट. तर काय झालं? हॅझंट. पुढे, आईने जेवण तयार केलेलं नाहीये का? आईने जेवण तयार केलं नाही आहे का? आता या लयाचं पण केलेलं नाहीये का असं पण सेन्स येतो. आईने जेवण तयार केलेलं नाहीये का? केलं नाहीये का? मग काय करा तुम्ही? हॅझंट आधी घेणार, मदर नंतर घेणार. झालं. हॅझंट मदर प्रिपेअर्ड द फूड. हा पण टेन्सच सोपं सोपं. याच्यात फक्त थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब आणायचंय आणि हॅव हॅज घ्यायचं. एवढ्याच दोन गोष्टी आहेत. हॅझंट मदर प्रिपेअर्ड द फूड. हॅझंट मदर प्रिपेअर्ड द फूड. आईने जेवण तयार केलं नाहीये का? अजून येट. येट म्हणजे अजून. शिक्षकांनी धडा शिकवलेला आहे. ओ माय गॉड, किती दिवसांनी शब्द ऐकला धडा. शिक्षकांनी धडा शिकवलेला आहे. शाळेमध्ये झाला धडा शब्द, त्याच्यानंतर कधीच नाही आला हा शब्द परत. शिक्षकांनी धडा शिकवलेला आहे. धडा, पहिला धडा. शिक्षकांनी धडा शिकवलेला आहे. द टीचर हॅज टॉट द लेसन. लेसन म्हणजे धडा. आता हे शिक्षक, द शिक्षक आपलं, द टीचर हॅज, शिकवणे म्हणजे टीच. टीचचं थर्ड फॉर्म टॉट. काय शिकवलं? धडा. टीचर हॅज टॉट द लेसन. आय लव्ह दिस एक्झाम्पल अ लॉट. चला पुढे, शिक्षकांनी धडा शिकवलाय का? प्रश्न. मग काय करा? हॅज आधी, सब्जेक्ट पुढे, टेक हॅज at the first. Everybody, everybody, everybody. शिक्षकांनी धडा शिकवलेला आहे का? मग काय? हॅज द टीचर टॉट द लेसन. हॅज आधी, टीचर नंतर. हॅज टीचर टॉट द लेसन असं पण चालू ना. हॅज टीचर टॉट द लेसन. हॅज टीचर टॉट द लेसन. टीच, टॉट अँड टॉट. हॅज टीचर टॉट द लेसन. शिक्षकांनी धडा शिकवलेला नाही. शिक्षकांनी धडा शिकवलेला नाहीये. शिक्षकांनी धडा शिकवलेला नाहीये. शिक्षकांनी धडा शिकवलेला नाहीये. सो हिअर द टीचर हॅझंट टॉट द लेसन. हॅजला नॉट लावा. हॅज नॉट करा किंवा हॅझंट करा, दोन्ही चालतात. टीचर हॅझंट टॉट द लेसन. अँड लास्ट वन, शिक्षकांनी धडा शिकवलेला नाहीये का? सो हॅझंट आधी, टीचर नंतर. अँड बिकम्स लाईक दिस. हॅझंट टीचर टॉट द लेसन. हॅझंट टीचर टॉट द लेसन. हॅझंट टीचर टॉट द लेसन. शिक्षकांनी धडा शिकवलेला आहे. टीचर हॅज टॉट द लेसन. शिक्षकांनी धडा शिकवलेला आहे का? हॅज द टीचर टॉट द लेसन. शिक्षकांनी धडा शिकवलेला नाहीये. द टीचर हॅझंट टॉट द लेसन. शिक्षकांनी धडा शिकवलेला नाहीये का? हॅझंट टीचर टॉट द लेसन. पुढे काय? वन मोर प्रॅक्टिस सेंटेन्स. चलो कम ऑन, यू हॅव टू प्रॅक्टिस. तुम्ही सराव करणार आहात. करा बरं. खेळाडूंनी सराव केला आहे. खेळाडूंनी सराव केला आहे और केलेला आहे. द प्लेयर्स हॅव प्रॅक्टिस्ड. खेळाडूंनी सराव केलेला आहे. प्रॅक्टिस, सराव करणे म्हणजे प्रॅक्टिस. प्रॅक्टिसचा थर्ड फॉर्म, त्याला ईडी लावायचं. खूप मोस्टली ना, म्हणजे जवळजवळ 60-70% वर्ज अशा असतात ज्यांना ईडी लागतं. 30% वर्ज असतात ज्यांचे वेगळे असतात बाबा, सेकंड थर्ड फॉर्म, ते देणार मी. प्लेयर्स हॅव प्रॅक्टिस. खेळाडूंनी सराव केलाय का? खेळाडूंनी सराव केला आहे का? हे टेन्सेस म्हणजे काही 70% स्पोकन इंग्लिश. 60 to 70% स्पोकन इंग्लिश कव्हर होतं जर का टेन्स माहित असेल तर.
हे सगळे टेन्सेस क्लिअर असेल तर 60 to 70% स्पोकन इंग्लिश कव्हर होतं. मग काही अदर स्ट्रक्चर्स राहतात, जे शिकायचे असतात, मॉडेल्स असतात. खेळाडूंनी सराव केला आहे का? So becomes have the players practiced? Have the players practiced? फक्त काय केलं? हेल्पिंग वर्ब आधी घेतलं, सब्जेक्ट नंतर घेतलं. पुढे खेळाडूंनी सराव केला नाहीये. खेळाडूंनी सराव केला नाहीये. Players haven't practiced. Players have not practiced. Players haven't practiced. खेळाडूंनी सराव केला नाहीये का? खेळाडूंनी सराव केला नाहीये का? खेळाडूंनी सराव केला नाही आहे का? खेळाडूंनी सराव केला नाहीये का? Haven't the players practiced? Haven't the players practiced? This is how you guys can. चलो, random sentences now for you. आतापर्यंत झालेले वाक्य त्यांच्यावरती बनवा. पेन पेपर घेऊन बनवा किंवा डायरेक्ट जमत असेल तर डायरेक्ट बनवा. तुमच्या स्टाईलने एफर्ट्स टाका. काय केल्याने वाक्य बनवता येईल ते पहा. कसं प्रॅक्टिस केल्याने अजून जास्त क्लिअर होणार ते पहा. सेल्फ स्टडी करा थोडं. हेल्प युअर सेल्फ. आपल्या लेवलनुसार नवीन नवीन टेक्निक्स शोधून आणायचं की मी काय करू म्हणजे मला येणार, मी काय करू, हा कॉन्सेप्ट कसा क्लिअर करणार. थोडस सेल्फ टेक्निक्स यूज करा. आईने दूध गरम केलंय का, तर तुम्ही पहा आणि वाक्य बनवा. बरं काय करायचं ते करा तुम्ही आता. आय हॅव टोल्ड यू मेनी टेक्निक्स टू मेक द सेंटेन्सेस. यू कॅन टेक पेन अँड पेपर. जर ओरली जमत नाही तर पेन पेपर वर बनवा. नो इश्यूज, नो डाऊट्स. प्रॅक्टिस होणं महत्वाचं आहे. चला करून टाका सेंटेन्सेस पटापट. यू हॅव टाइम. चला 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 बनवा. आराम नाही करायचा अजिबात. प्लीज प्रॅक्टिस एव्हरीबडी. काइंड रिक्वेस्ट. प्लीज मेक द सेंटेन्सेस अँड ट्राय टू मेक द करेक्ट आन्सर. हा, होईल तेवढं मिस्टेक नका करू. रिलॅक्स बनवा. आईने दूध गरम केलं आहे का? तो अजून आलेला नाहीये. अजून म्हणजे येट. आपण नवीन फोन घेतला आहे. पोलिसांनी चौकशी केली आहे का? तिने माझी मदत केली आहे का? मुलांनी पूर्ण काम पूर्ण केलं. मला विचारा काय क्वेश्चन असेल. कशाचा थर्ड फॉर्म तुम्हाला माहित नसेल तर प्लीज यू कॅन आस्क मी. आय एम हिअर टू रिप्लाय. प्लीज आस्क मी इफ यू डोंट नो एनी हेल्पिंग वर्ब. किंवा कशाला काय बोलतात माहित नाहीये, काय प्रॉब्लेम असेल, क्वेश्चन असेल तर प्लीज डू आस्क मी. आय एम डाईंग टू सॉल्व युअर डाऊट्स. मी तुमचे डाऊट सॉल्व्ह करायला तळमळत आहे, पण कोणी मला क्वेश्चनच विचारत नाहीये. चौकशी करणे एन्क्वायर. गरम करणे बॉईल. अजून म्हणजे येट. नवीन फोन घेतलेला आहे सो घेणेला बाय बोलतात. बायचं थर्ड फॉर्म बॉट. येणे म्हणजे कम. कमचं थर्ड फॉर्म कमच असतं. कम केम कम.
मीच सांगते उत्तर, मला कोणी क्वेश्चन विचारत नाहीये. एव्हरीबडी, ऑल माय स्टुडंट्स आर बिझी मेकिंग द आन्सर. आय एम ओनली हियर सिटिंग फ्री, नो वर्क. चेकिंग युअर आन्सर्स. हा, मी चेक करते. बॉटचे स्पेलिंग BOUGHT. तुमची स्पेलिंग कोण? मी आता बॉटची स्पेलिंग विसरून गेले असते. सिरियसली, असं नका करू. चलो, आर यू डन? लेट्स सी द आन्सर. आईने दूध गरम केलं आहे का? हॅज मदर बॉइल्ड द मिल्क. आईने दूध गरम केलं आहे. मदर हॅज बॉइल्ड द मिल्क. गरम करणे म्हणजे बॉइल. बॉइल्ड सेकंड फॉर्म. थर्ड फॉर्म ना, ईडी. मदर हॅज बॉइल्ड द मिल्क. बॉइल म्हणजे काय? गरम करणे, उकळवणे. उकळवणे म्हणजे बॉइल. बॉइल द वॉटर, आपलं पाणी उकळवा. तो अजून आलेला नाहीये. ही हॅज नॉट अराइव्ड येट, और ही हॅज नॉट कम येट असं पण चालेल. ही हॅझंट अराइव्ड येट, ही हॅझंट कम येट. आपण नवीन फोन घेतला आहे. वी हॅव बॉट अ न्यू फोन. वी हॅव बॉट अ न्यू फोन. पोलिसांनी चौकशी केली आहे का? हॅज द पोलीस ऑफिसर इन्व्हेस्टिगेट पण बोलतात. तपास करण्याला इन्व्हेस्टिगेट बोलतात. चौकशी करण्याला एन्क्वायर बोलतात. इन्व्हेस्टिगेट पण चालतं, एन्क्वायर पण चालतं. हॅज द पोलीस ऑफिसर इन्व्हेस्टिगेटेड. इन्व्हेस्टिगेट म्हणजे तपास करणे, त्याचं थर्ड फॉर्म ईडी लावलं. तिने माझी मदत केली आहे का? हॅज शी हेल्प्ड मी. हॅज शी हेल्प्ड मी. मुलांनी काम पूर्ण केलं आहे. चिल्ड्रन हॅव कम्प्लिटेड द वर्क. चिल्ड्रन हॅव कम्प्लिटेड द वर्क. Next one. Few more sentences to go. Please make the answers, guys. शिल्पकाराने मूर्ती तयार केली आहे. इथंच अडकणार तुम्ही. शिल्पकारला इंग्लिश मध्ये काय बोलतात? पण तुम्ही मला Capture the photo. ह्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या गाईज अँड मेक दीज सेंटेन्सेस इन युअर नोटबुक. ह्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या अँड मेक दीज सेंटेन्सेस इन युअर नोटबुक. काढला स्क्रीनशॉट? हे सगळे सेंटेन्सेस वहीमध्ये तुम्ही बनवणार आहात. ओके, डन. विल स्टॉप हिअर ओनली. आज इथेच थांबू. सी यू इन द नेक्स्ट क्लास. टिल द टाइम टेक केअर एव्हरीबडी अँड थँक्यू सो मच.